हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण मराठीचा 80 गुणांचा पेपर पाहणार आहोत. 10वीच्या वर्गासाठी बोर्ड एक्झाममध्ये आलेला. तर पाहूयात आता कृतीपत्रिकेसाठी सूचना तर तुम्ही रीड केल्याच असतील, वाचल्याच असतील पेपर सोडवण्याच्या अगोदर. कोणत्याही सूचना असतील त्या पेपर सोडवण्याच्या अगोदर जर व्यवस्थितपणे आपण वाचून घेतल्या, पेपर लिहिण्याची घाई न करता, कारण तुम्हाला बराच वेळ आता अगोदर ही क्वेश्चन पेपरसुद्धा मिळून जाते. अगोदर सूचना वाचणं गरजेचं आहे बाळांनो. म्हणून केव्हाही पेपर सोडवण्याच्या अगोदर पटापट सूचना वाचून घ्यायच्या. काय म्हटलं आहे, आकृत्या कशा काढायच्या, कोणकोणते प्रश्न सोडवणं कंपल्सरी आहे, त्यानंतर कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे की आणि कोणत्या गोष्टीची नाही आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या सूचनेद्वारे कळून जातात. तर विभाग 1 गद्य पाहूयात. या गद्य विभागात तुम्हाला शिकवल्या गेलेल्या पाठांवरीलच पॅसेज उतारे हे येत असतात आणि त्याचबरोबर अनसीन पॅसेज म्हणजे तुम्हाला अभ्यासाला नाही येत असे पॅसेजसुद्धा इथं दिलेले असतात. आता जो उतारा दिलेला आहे तो एका पाठातला आहे. त्यात एका आजीविषयी लिहिलं आहे. तुम्ही जर तो पॅरेग्राफ किंवा तो उतारा व्यवस्थित रीड केला असेल तर तुमच्या लक्षात येईलच. उतार्यावर आधारित काही प्रश्न होते पहा. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. अ भागात दिलं आहे त्यांनी. प्रश्न पहिल्यामध्ये कोण ते लिहा. भरपूर दूध देणारी उतार्यामध्ये आलेली गावरान गाय. त्यानंतर जवळपास 5.5 फूट उंचीची. 5.5 फूट उंचीचं कोण होतं, तिथं आजीविषयी वर्णन आलेलं आहे, तर त्याचं आन्सर होतं आजी. तुम्ही जर हे आन्सर लिहिले असतील तर इथं तुम्हाला 2 मार्क्स मिळून जात आहेत. तर पहा, मी तिथं तुम्हाला आन्सर कसे आलेले आहेत तिथं हायलाईट पण करून दाखवलं आहे. आजी आणि 5.5 फूट उंचीची. त्यानंतर गावरान गाय आणि पुढे काय क्वेश्चन्स दिलेत ते पाहूयात. आता दुसरा प्रश्न त्यातला कोणता होता, खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा. पहिलं वाक्य आहे लेखकाची आजी धार काढायला निघायची. तर ते जे सेंटेन्स आहे, वाक्य आहे, ते चुकीचं आहे. त्यानंतर सेकंड पहा, लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती. हो, तर हे बरोबर आहे. म्हणून तिथं चूक आणि बरोबर हे दोघं आन्सर्स येणार आहेत. हे जर तुम्ही असेच लिहिलेले असतील तर 2 मार्क्स मिळालेत तुम्हाला. तुम्ही ते पेपर चेक करता करता पेन्सिलीने तिथं मार्क पण लिहत जा. तुमचे आन्सर बरोबर येत असतील तर नक्कीच लिहायला काही हरकत नाही, म्हणजे तुम्हाला टोटलही कळेल. आता स्वमतमध्ये काय आहे, लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात करा. आता आजीविषयी सगळी माहिती दिलेली. 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. त्वचेविषयी, त्यानंतर रंग वगैरे, किती उंची होती त्या आजीची, त्याचबरोबर ती काय काय करायची, कशा पद्धतीने तिचा स्वभाव होता, कशा पद्धतीने ती हुकूमत गाजवायची एक प्रकारे, आणि किती वर्षाची आता ती झाली आहे, तोपर्यंत तिला काठीसुद्धा लागली नाही, 70 ओलांडली तरीसुद्धा. आणि दातसुद्धा जसेच्या तसे होते आणि ते सुद्धा कसे मोत्यासारखे चमकत राहायचे. अशा एक एक सेंटेन्स तुम्ही ह्याच्यावरनं तयार केलं ना, उतार्यावरनं, तर तुमचं ह्या प्रश्नाचं आन्सर खूप सुंदर असं तयार होणार आहे. तिच्या डोक्यात एकही काळा केस नव्हता, तिचे कान हे विशाल होते, नाक धारदार होतं. तर असे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये त्याचं पूर्ण आन्सर आहे. तर त्या आजीचं वर्णन तुम्हाला इथं लिहिताच आलं असेल, मला तर 100% खात्री, कारण खूप सोपा असा प्रश्न होता आणि तो सुद्धा किती मार्क्ससाठी होता, तर 3 मार्क्ससाठी होता. निश्चितच तुम्हाला इथं 2.5 म्हणजे 2.5 मार्क तरी मिळूनच जाणार आहे. आता पहा, आ भाग उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. इथं एक वेगळा नवीन असा उतारा दिला आहे. तुम्हाला शिकवल्या गेलेल्या पाठातलाच तो उतारा आहे. तर पहा, नावे लिहा. तुम्ही जर उतारा व्यवस्थित वाचला तर तुम्हाला हे सगळ्या क्वेश्चन्सचे पटापट आन्सर निश्चितच आले असतील. गर्दीत फुललेलं स्टेशन, आन्सर आहे लखनौ. त्यानंतर सेकंड पहा, अरुणिमाचे गाव. अरुणिमाचे गाव आहे आंबेडकर नगर, कारण तिथं म्हटलेलं आहे पहा 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव, स्पष्ट म्हटलेलं आहे, म्हणून आंबेडकर नगर हे त्याचं आन्सर आहे. इथं सुद्धा 2 मार्क्स तुम्हाला मिळालेत. त्यानंतर त्यावरच आधारित दुसरा क्वेश्चन आहे कारणे लिहा. तर या प्रश्नात काय विचारलं गेलं आहे, पहिला पाहूयात आपण. अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते कारण.
आता ते पॅसेजमध्ये वाचलं तर लक्षात येतं आहे की तिला नोकरीसाठी तिने जो काही फॉर्म भरला होता त्यात तिची जन्मतारीख चुकीची दाखवली गेली होती, म्हणून तिला ती दुरुस्त करण्यासाठी दिल्लीला जाणं भाग होतं. म्हणून आन्सर कसं येणार आहे, नोकरीसाठी भरलेल्या फॉर्ममधील जन्मतारीख चुकीची होती व ती दुरुस्त करण्यासाठी अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते. ओके, त्यानंतर सेकंड पहा, त्याचंसुद्धा आपल्याला कारणच लिहायचं आहे. अरुणिमाने CISFमध्ये नोकरीसाठी अर्ज केला कारण तिला खेळाशी जोडलेलं राहायचं होतं व भाईसाहेबने तिला तसा सल्लाही दिला होता, म्हणून तिला काय करायचं होतं, नोकरीसाठी CISFमध्ये तिने अर्ज केलेला होता. नंतर स्वमतमध्ये कोणता प्रश्न विचारला गेला आहे, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, हे खरंच आहे, प्रत्येकामध्ये असते, तर याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. तर तुम्हाला काय वाटतंय, खरंच अशाच पद्धतीने प्रत्येकामध्ये जिद्द असते का जशी अरुणिमामध्ये होती, काहीतरी करण्याचं धाडस होतं, काहीतरी करून दाखवण्याची हिंमत होती, तर कशा पद्धतीने तिने काय काय केलं या सगळ्या गोष्टींविषयी आपण, तुम्हाला जो पाठ होता त्यात तुम्ही वाचलेलंच असेल, तर त्याला अनुसरून तुम्ही सुद्धा काही वाक्य इथं ॲड करू शकतात, लिहू शकतात आणि ते आन्सर कंप्लीट करू शकतात. स्वमत आहे तर आपल्या मताने ते आन्सर लिहायचं असतं. तुम्ही जर चांगल्यापैकी लिहिलेलं असतील, पॉईंट चांगल्या पद्धतीचे असतील तर निश्चितच तुम्हाला 2-2.5 मार्क्स मिळून जातात. भाषा आहे, मराठी लँग्वेज आहे, इथं आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळत नसतात कारण काना मात्रा विलांटी थोड्याफार पद्धतीने ती एखाद्या वेळेस चुकतेही, म्हणून पूर्णच्या पूर्ण पैकीच्या पैकी मार्क्स तर मिळत नाहीत स्वमतसाठी, पण जर आन्सर व्यवस्थित असेल 2.5 मिळून जातो. पुढचा दिला आहे तो अपठित गद्य, तुम्हाला अभ्यासासाठी नसलेला पाठ किंवा पॅसेज हा आहे, उतारा आहे, तर त्यावर आधारित काही प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, तर आकृती पूर्ण करा. आकृती दिली, सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना. उतारा जर वाचला तर सुरुवातीची जी ओळ आहे त्याच्यात या सगळ्या भावना त्यांनी लिहिल्या आहेत. सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षा व्हायचे असते, ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे. ओके, तर तिथं दिलेलं आहेत पहा, सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना. तर ह्या सगळ्या भावना तिथं आपल्याला लिहायच्या आहेत, प्रेम, सहभावना, आपुलकी आणि स्नेहशीलता. तर हे जर तुमचा आन्सर असेल तर प्रत्येक एका शब्दासाठी तुम्हाला हाफ मार्क, म्हणजे असे एकूण 2 मार्क्स तुम्हाला इथं मिळत आहेत. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा, चौकटी पूर्ण करा. सुजनांकडून अपेक्षित असलेले, म्हणजे त्याच उत्तरावरचा हा प्रश्न आहे, सुजनांकडून अपेक्षित असलेले सौजन्य आणि सौजन्यातून व्यक्त होणारे प्रेम. तर हे दोघंही आन्सर तुम्ही तिथं लिहिलेले असतील तर इथं सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स मिळत आहेत, तर 2 मार्क्स तुम्ही तिथं लिहून टाकायचं आहे कारण 100% तुम्ही लिहिलेलंच असेल आन्सर. त्यानंतर विभाग 2 पद्य, कवितेचा हा विभाग असतो, कवितेवर आधारित प्रश्न इथे विचारले जातात. पहा, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. कष्टाने मिळणारे फळ आणि सेकंड आहे घामातून फुलणारे मोती. तर आपण जर कविता वाचली तर त्या कवितेत हे सगळे शब्द आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा 2 मार्क्स होते. 2 वर्डसाठी 2 मार्क तुम्हाला इथं मिळणार होते. पहा, तर पद्य विभागातील कोणती पोयम आलेली होती अभ्यासासाठी, आकाशी झेप गे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. ही पूर्ण पोयम जर व्यवस्थितपणे रीड केली तर तुम्हाला लक्षात येईल. तर हे जे आपण आन्सर लिहिलेत अगोदर ते एकदम परफेक्ट होते. पहा, कष्टाविना फळ ना मिळते आणि त्यानंतर घामातून मोती फुलते. तर दिसतंय आपल्याला कष्टाने मिळणारे काय, तर फळ आणि घामातून फुलणारे मोती. या दोघं ओळींवरनं तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता पुढचा प्रश्न यावर आधारित पाहूया. सेकंड, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. आता पर्याय निवडून आपल्याला ही वाक्य पूर्ण करायची होती. सुखलोलुप झाली काया म्हणजे, तर याचा आन्सर आहे सुख उपभोगण्याची सवय लागते. ई जे आन्सर आहे ते बरोबर आहे इथं. त्यानंतर त्याच्यावरच आधारित सेकंड क्वेश्चन, पिंजरा सोडून झेप घेतल्याने
काय होतं तर आपल्या स्वसामर्थ्याची जाणीव होते. तर हे दोघं तिथं आन्सर येणार आहेत 2 मार्क्ससाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तिसरा. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सरिता सागरा. आता पहा काय म्हटलेलं आहे इथं, जर आपण एक पक्षाच्या रूपात जर घेतलं तर तुला काय दिले आहेत, उडण्यासाठी खूप छान असे पंख दिलेले आहेत. म्हणून तू काय कर, एकदम सामर्थ्याने हिमतीने विहार कर, इकडे तिकडे फिर, काहीतरी चांगल्या गोष्टी कर, न घाबरता काय कर तर दरी डोंगर जे असतील, त्यानंतर जी जंगले असतील, हिरवी राणे म्हटलेली तिथं, त्यांनासुद्धा ओलांडून जा. आणि त्याचबरोबर सरिता सागरा, नदी असेल आणि सागरसुद्धा जरी असला तरीसुद्धा उडत उडत तू एक प्रकारे त्यांना ओलांडून जा. म्हणजे माणसाशी अनुसरून जर आपण याचा सरळ अर्थ घेतला तर एकच आहे की देवाने इतके छान अवयव दिलेले आहेत, तर त्यांचा उपयोग करून जी सगळी सुखदुःखे असतील त्यांचा डोंगर तुम्ही पार करून यश मिळवा, अशा पद्धतीचा त्याचा अर्थसुद्धा होतोय. आणि प्रश्न चौथ्यामध्ये काव्य सौंदर्य तुम्हाला लिहायचं होतं, काव्य सौंदर्य पूर्ण करायचं होतं. आकाशी झेप घेरे पाखरा, सोळी सोन्याचा पिंजरा, या ओळींमधील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. तर काव्य सौंदर्यामध्ये काय विचारलं गेलं आहे, हे ज्या 2 लाईन दिलेल्या आहेत त्यांचा अर्थ सौंदर्य तुम्हाला इथं स्पष्ट करायचं होतं, त्याचं अर्थासहित त्याचबरोबर त्याच्याविषयी तुम्हाला लिहायचं होतं. त्यानंतर आमध्ये पहा, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. 2 कवितेंची नावं दिलेली आहेत, एक आहे आश्वासक चित्र आणि दुसरी आहे वस्तू. दोघं कविता दिलेल्या आहेत, नावं दिलेले आहेत आणि त्यांचे काय विचारले आहेत त्यांनी, मुद्दे कोणकोणते दिलेले आहेत. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, तर आश्वासक चित्र याचे जे कवयित्री आहेत त्या आहेत नीरजा, आणि वस्तू ह्या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत द.भा. धामणसकर. त्यानंतर कवितेचा विषय काय आहे आश्वासक चित्रामध्ये, ते स्त्री पुरुष समानतेविषयी इथं सांगतायत, त्या विषयावर ते इथं पोयम म्हणजेच कवितेद्वारे आपल्याला काही गोष्टी सांगतायत. त्यानंतर वस्तूमध्ये काय आहे तर वस्तूशी निगडीत प्रेमभाव कशा पद्धतीने जपला जातो किंवा कशा पद्धतीने जपावा हा विषय त्यांनी घेतलेला आहे. तर हे मी फक्त तिथं एकच सांगितलं होतं, तरीसुद्धा तुम्हाला दोघंही कवितेचे जे आहेत कवी कवयित्री त्याचा विषय वगैरे मी इथं लिहून दिलेला आहे. त्यानंतर शब्दांचे अर्थ, त्या कवितेमध्ये जे जे शब्द आलेले असतील त्यांचा अर्थ आपल्याला इथं सांगायचा होता. झरोका म्हणजे खिडकी आणि कसब म्हणजे कौशल्य, आणि वस्तूमध्ये जे आलेले 2 शब्द स्नेह म्हणजे प्रेम आणि निखालस म्हणजे निर्मळ. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो तक्ता पूर्ण करायचा होता. तुम्ही जर असेच आन्सर लिहिलेले असतील तर 100% ते करेक्ट आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क्स इथं मिळणार आहेत. पॉईंटनुसार मार्क्स तुम्हाला इथं मिळणार आहेत. शब्दांचे अर्थ लिहा आणि त्यानंतर ते कवितेचा विषय वगैरे, प्रस्तुत कवितेची कवी कवयित्री कोण, हे सगळं तुम्ही व्यवस्थित भरलेलं असेल एका पोयमचं, फक्त एका कवितेचं, तरीसुद्धा तुम्हाला इथं 4 मार्क्स मिळतीलच. त्यानंतर खालील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. याचं रसग्रहण तुम्हाला माहितीच असेल कशा पद्धतीने आपल्याला काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं असतं, म्हणून मी त्याच्याविषयी तुम्हाला एवढी काही माहिती देत नाही, कारण तुम्ही निश्चितच अभ्यास केला असेल तर तुम्हाला त्याविषयी कल्पना असेलच. पुढचा जो विभाग आहे विभाग 3 स्थूल वाचनावर आधारित आहे. प्रश्न 3, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 1 मध्ये म्हटलंय भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर रेखा मिश्रांनी भरकटलेल्या मुलांसाठी कोणकोणतं कार्य केलं त्याच्याविषयी तुम्हाला इथं लिहायचं होतं. 2च कृती सोडवायला सांगितले, पण 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 3-3 मार्कासाठी हा 1 प्रश्न असणार आहे. सेकंड पहा, गिरिजा कौर यांच्या यडबंबू ढब्बू या बाल कादंबरीतील विनोद तुमच्या शब्दात लिहा. आणि तिसरा होता व्युत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा. तिघांपैकी फक्त तुम्हाला इथं 2च लिहायचे होते. त्यानंतर लिहिले असतील तुम्ही व्यवस्थित
तर एका प्रश्नासाठी 3 मार्क, म्हणजे तुम्हाला इथं पूर्ण जर आन्सर व्यवस्थित लिहिलं असेल तर 2-2 मार्क स्वतःसाठी लिहायला प्रश्नपत्रिकेत काहीच हरकत नाही जर टोटल करायचे असेल तर. आणि खूप कमी उत्तर लिहिलं असेल तर 1 मार्क तिथे देऊन टाका, कारण अर्धा जरी दिला तरी राऊंड फिगर त्याचा 1 होऊनच जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे विभाग 4 भाषाभ्यास. प्रश्न 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती, म्हणजे व्याकरणावर आधारित प्रश्न इथं असणार आहेत. योग्य जोड्या जुळवा. सामासिक शब्द दिले आहेत आणि समासाचं नावसुद्धा दिलेलं आहे. आता पहिला आहे शब्द विटीदांडू, तर त्याचा समास येतोय इतरेतर द्वंद्व. त्यानंतर सेकंड नीलकमल, कर्मधारय समास. पंचपाळे द्विगु समास येतोय त्याचा. आणि चौथे भाजीपाला समाहार द्वंद्व. तर अशा पद्धतीने हे सगळे सामासिक शब्द आणि समासाचे नाव यांच्या जोड्या मी तुम्हाला जुळून दाखवल्या आहेत. तुम्ही व्यवस्थित आठवा, तुमच्या जर लक्षात असेल तर आठवा तुम्ही कशा पद्धतीने त्या जोड्या लावलेल्या आहेत, आणि जर बरोबर येत असतील तर 2 मार्क तुम्ही तिथं लिहायचे आहेत. व्याकरणावरच आधारित दुसरा प्रश्न आहे शब्दसिद्धी. खालील तक्ता पूर्ण करा. आता काही शब्द दिलेले आहेत. अभिनंदन, हळूहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक, आणि एक तक्ता तयार केलेला आहे. तर पहा तक्ता दिलेला आहे आणि काय काय नाव दिलीत पहा. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त. आता जो शब्द जशा पद्धतीचा आहे ती सिद्धी ओळखून तुम्हाला बरोबर त्याच्या खाली तो शब्द लिहायचा होता. प्रत्यय घटित शब्द कोणकोणते आलेले तर अभिनंदन आणि सामाजिक. उपसर्ग घटित शब्द आला आहे उपमुख्याध्यापक, आणि अभ्यस्त शब्द आहे हळूहळू. तर इथं आपल्याला शब्दसिद्धी ओळखायची होती आणि हा तक्ता पूर्ण करायचा होता. तुम्ही जर बरोबर हे शब्द त्या कॉलममध्ये त्या तक्त्यामध्ये भरलेले असतील तर 2 मार्क्स तिथं लिहायला काही हरकत नाही. प्रश्न 3 खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. म्हणजे व्याकरणावर आधारितच प्रश्न आहे विभाग 4 मधला, पण 3ऱ्या क्रमांकाचा असं मला म्हणायचं आहे. पहिलं पा कानोसा घेणे, तर अर्थही सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोगही करायचा आहे. वाक्यात उपयोग करणं खूप सोपं आहे. तुम्हाला जर अर्थ माहिती असेल तर तुम्ही तो वाक्यात उपयोग 100% करू शकतात त्या वाक्प्रचाराचा. पहिला आहे कानोसा घेणे, तर त्याचा अर्थ होतो अंदाज घेणे. त्यानंतर दुसरा आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. तिसरा आहे कंठस्नान घालणे, म्हणजेच ठार मारणे. आणि चौथा आहे पित्त खवळणे, म्हणजे खूप राग येणे. तुमच्यासाठी खूप सोपे सोपे शब्द आहे ते मला माहिती. तुम्ही खूप अभ्यासू मुलं आहेत आणि खूप छान अभ्यास तुम्ही केलेला आहे आणि 100% तुम्ही याचा आन्सर वाक्यात उपयोग वगैरे लिहिलेलेच असेल. तर 4 मार्क्ससाठी होता हा प्रश्न, आणि कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा होता. म्हणजे एका वाक्प्रचारासाठी तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे तिथं. तुम्ही जर 4ही लिहिले असतील तरी तुम्हाला 4च मार्क मिळणार आहेत. तर व्याकरणावर आधारित आ भाग पाहूयात. भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्द संपत्ती. 1 मध्ये म्हटलंय खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. दुसऱ्यावर अवलंबून असलेला म्हणजेच परावलंबी आपण म्हणत असतो, आणि दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक असते. ओके. सेकंड खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. पृथ्वी, तर त्याला भरपूर असे समानार्थी शब्द आहेत, पण मी इथं 2 दिलेत, धरती आणि अवनी. त्यानंतर नभ, गगन, आकाश. त्यानंतर पुढचा प्रश्न थर्ड खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुरुवात, शेवट, आणि सोय, गैरसोय. हे जे भाषिक घटकांवर आधारित जी कृती आहे ती खूपच सोपी आहे. 1-1 मार्क्स तुम्हाला तिथं पटापट मिळूनच गेला असेल. त्यातलाच चौथा पहा. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. राखणदार, राखण व दार हे शब्द वगळून, म्हणजे राखण आणि दार हे शब्द तुम्हाला तिथं लिहायचे नव्हते, कारण ते खूप सोपं आहे. पण जे इतर काही लेटर आहेत, अक्षरं आहेत, तर त्यांना लक्षात घेऊन तुम्हाला इथं शब्द तयार करायचे होते. मी सांगितले खण, राख आणि रण हे तर तुम्हाला आलेच असतील, म्हणून तिथं सुद्धा तुम्हाला बरोबर प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क तिथे मिळत जातोय. आता पहा दुसरा लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखा, म्हणजे शुद्ध शब्द जो आहे करेक्ट लिहिलेला काना मात्रा विलांटी देऊन
तर तो जो बरोबर शब्द तुम्हाला आहे तो ओळखायचा होता. मी त्या शब्दांना अंडरलाईन करून दिलं आहे. पहिला आहे जो दुर्मिळ शब्द तो दुसऱ्या नंबरवरचा आहे. नंतर पिढीमधला सुद्धा दुसऱ्या नंबरवरचा बरोबर आहे. त्यानंतर कुटुंब म्हटल्यानंतर पहिला जो आहे कुटुंबमध्ये आलेला तो कुटुंब बरोबर आहे. त्यानंतर तिसरा जो आहे आशीर्वादचा तो तिसरा शब्द बरोबर आहे. आणि त्यानंतर उज्ज्वल हा पहिलाच बरोबर आहे. त्यानंतर पुढचा जो आहे सामूहिक, सामूहिक हा दुसरा जो वर्ड आहे तो बरोबर आहे. तर इथं सुद्धा एक वर्डसाठी तुम्हाला हाफ मार्क आणि कोणतेही 4 शब्द सोडवायचे होते, 4 विचारायचे होते. तर 4ही तुमचे बरोबरच असतील, कारण 6 पैकी 4 म्हणजे ॲक्च्युली तुम्ही सगळे केलेलेच असतील. तर तुम्हाला इथं सुद्धा 2 मार्क्स तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर विरामचिन्हे, खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. हा पण खूप सोपा प्रश्न होता 1 मार्क्ससाठी. तर पहिलं विरामचिन्ह आहे स्वल्प विराम आणि दुसरं आहे अवतरण चिन्ह. पुढचं पहा पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. युनिटसाठी काय म्हटलं जातं? घटक आणि ॲक्शन म्हणजेच कृती. हे तुम्हाला माहितीच आहे. इथं सुद्धा 1 मार्क तुम्ही लिहू शकतात. विभाग 5 उपयोजित लेखन. खालील कृती सोडवा. पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. आता काय म्हटलंय त्यांनी? साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा. स्पर्धा दिनांक 20 मार्च व वेळ सकाळी 9 वाजता. पारितोषिक वितरण सोहळा. प्रमुख पाहुणे श्री विक्रम मेहेंदळे, अध्यक्षा श्रीमती रेखा महाजन. स्थळ हुतात्मा सभागृह साखरवाडी. संपर्क आयोजक साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी. ईमेल दिलेला आहे त्यांनी sahityaseva@gmail.com. आता ही काही जी मी जाहिरात वाचली तर त्यावर आधारित पुढे पहा हे 2 प्रकारचे पत्र दिलेले आहेत. तर कशा पद्धतीने पत्र लिहायचे आहेत हे किंवा पहिल्या बॉक्समधलं किंवा दुसऱ्या बॉक्समधलं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पहा काय म्हटलं आहे? विनय, विनया देशमुख. तुम्हाला माहिती मुलाचं नाव, मुलगा लिहिणारा असेल तर विनय लिहिणार आहे आणि मुलगी असेल तर विनया देशमुख. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. तर काय लिहिणार होतं पहिल्या पत्र? कशावर लिहायचं आहे आपल्याला? विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. इथं आपल्याला आयोजकांना विनंती करायची होती की वक्तृत्व स्पर्धेसाठी आपल्या शाळेतील, आपल्या विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना तुम्ही घ्यावं अशी त्यांना विनंती करायची होती. आणि कोण करणार होतं ही विनंती? तर विद्यार्थी प्रतिनिधी. ओके, हे लक्षात आलं तुमच्या? त्यानंतर दुसरा म्हणजे त्यालाच और काय होतं? वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला किंवा मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. आणि हे सुद्धा पत्र कोणाला लिहायचं होतं? तर जो विद्यार्थी प्रतिनिधी आहे त्यालाच. म्हणजे दुसऱ्या पत्रात काय आहे? तर त्याला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे म्हणून त्याला त्या पारितोषिक मिळाल्याबद्दल त्याला आपल्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं, अभिनंदन करायचं आहे त्याचं. त्यासाठी हे पत्र लिहायचं होतं. तर हे जास्त सोपं आहे आणि पहिलंही सोपंच आहे. तर काही प्रश्न नाही, तुम्ही ते निश्चित लिहिलं असेल. तर त्यासाठी सुद्धा म्हणजेच किती मार्क्सचा हा पत्रलेखनचा प्रश्न होता? तर 6 मार्क्ससाठी होता, 6 मार्क्ससाठी होता. आणि पत्रही खूप सोपं लिहायचं होतं तुम्हाला. त्यानंतर किंवा म्हटलेलं आहे. पहा आता किंवा 2मध्ये काय म्हटलं आहे? सारांश लेखन. या दोघं पत्रांपैकी एक किंवा आणि दुसरं आहे सारांश लेखन. विभाग 1 गद्य ई. प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उतार्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. जो प्रश्न क्रमांक 1 आहे त्याच्यातला ई जो भाग आहे गद्यमधला, तर त्या गद्य उतार्याचा 1/3 सारांश तुम्हाला या सारांश लेखनमध्ये लिहायचा होता. आता बऱ्याच जणांना सारांश म्हणजे समरी हे माहितीच असेल. मग समरी कशी लिहायची? तर त्याच उतार्यावर आधारित म्हणजे त्याच उतार्यातून तुम्हाला काही ओळी घेऊन परफेक्ट अशा म्हणजे महत्त्वपूर्ण अशा ओळी तुम्हाला तिथं लिहायच्या असतात. अगदी सारांश रूपात तुम्हाला ते सगळं सांगायचं असतं, लिहायचं असतं. त्यानंतर आ भाग पहा. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन. इथं तुम्हाला जाहिरात लिहायची आहे. कशावर?
तर योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. योगासन वर्गाची जाहिरात तयार करायची तुम्हाला इथं पहिल्यामध्ये. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, तर बातमी लेखन, म्हणजे एक तर जाहिरात लेखन लिहायचं आहे किंवा बातमी लेखन करायचं आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिपोर्ट रायटिंग म्हणतो. तर कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक 27 फेब्रुवारी रोजी साधना विद्यालय रायरी या विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा झाला. या समारंभाची बातमी तयार करा. तर जो मराठी भाषा दिन साजरा झाला आहे तर त्यावर आधारित ही बातमी असणार आहे. कोणाच्या जन्मदिनानिमित्त आहे, केव्हा तो झाला, कुठे तो साजरा करण्यात आला मराठी भाषा दिन, तर ही सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे, जसं आपण बातम्या पाहतो, रिपोर्ट रायटिंग पाहतो, वर्तमानपत्र जर तुम्ही वाचत असणार तर कशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही हे पत्र निश्चितच बातमी लेखन निश्चितच केलं असेल. ओके, तर हा सुद्धा प्रश्न 10 मार्क्ससाठी होता. तुम्हाला फक्त 2 कृती सोडवायच्या आहेत आणि कृती किती दिलेल्या आहेत, तर 3 दिलेल्या आहेत, म्हणजे एका कृतीसाठी तुम्हाला इथं 5 मार्क होते. आता तिसऱ्या कृतीत काय म्हटलंय त्यांनी, कथा लेखन, खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. शाळेत जाणारा कष्टाळू प्रामाणिक मुलगा, वाईट मित्रांची संगत, शिक्षकांना काळजी, मुलाला घेऊन बाजारात फेरफटका, उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी, एक डागाळलेला, 2 दिवसांनी पाहणी, नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब, आणि तात्पर्य. तुम्हाला ही गोष्ट शक्यतोवर माहितीच असेल की शिक्षकांचं आहे ना सगळ्या मुलांवर व्यवस्थित लक्ष असतं. त्यांना माहिती असतं कोण मुलगा खोडकर आहे किंवा कोणाला कशा पद्धतीने, म्हणजे कोणाची संगत चांगली आहे, कोणते मित्र चांगले आहेत, कोणते मुलं चांगले आहेत, कोणाला वाईट सवयी आहेत, हे जवळपास शिक्षकांना माहिती असतं. तर त्यावर आधारित ही एक गोष्ट आहे. आता तर सगळेच विद्यार्थी चांगलेच आहेत, समजदार आहेत, कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, ते भरपूर असा अभ्यास पण करतात. म्हणून आता तरी अशा गोष्टी नाही आहेत, पण तरीसुद्धा. तर पहा, एक कष्टाळू शाळेत जाणारा असा मुलगा असतो, प्रामाणिक असतो खूप, पण त्याला चांगले मित्र भेटत नाहीत, वाईट मित्रांच्या संगतीमध्ये तो लागतो, आणि त्यामुळे काय होतं, तर शिक्षकांनी हे पाहिल्यावर शिक्षकांना त्याच्याविषयी काळजी वाटते, आणि मग ते काय करतात, त्या मुलाला सांगतात की चल आता आपण बाजारात थोडी खरेदी करून येऊ किंवा बाजारात थोडा फेरफटका मारून येऊ. तर मग ते काय करतात, एक उत्तम प्रतीच्या आंब्यांची खरेदी करतात, खूप चांगले चांगले असे आंबे ते खरेदी करतात, आणि त्या आंब्यांमध्येच एक काय असतो, डागाळलेला, म्हणजे थोडा खराब झालेला आंबासुद्धा असतो. आणि मग ते शिक्षक काय करतात, ते आंबे तसेच ठेवून देतात, आणि 2 दिवसांनी पाहतात तर काय होतं, त्या एका डागाळलेल्या आंब्यामुळे जवळपास सगळे आंबे खराब होतात, है ना. त्या नासक्या आंब्यामुळे बाकीचे सगळे चांगले आंबे खराब होऊन जातात. तर यावरनं काय तात्पर्य निघतं, तर ही जी वाईट संगत असते ती कशी असते, चांगली नसते. म्हणजे नेहमी जे आपलं कष्टाळू जीवन आहे, प्रामाणिक असं आपलं प्रामाणिकपणा आहे, तो आपल्याजवळ कायमच असावा, आणि वाईट संगती टाळावी. तात्पर्य एकच आहे की वाईट संगत टाळावी. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही छानपैकी निश्चितच लिहिलेलं असेल तर इथंसुद्धा तुम्हाला 5 मार्क मिळणारच आहेत. 5 पैकी 4 तरी 100% मिळणार आहेत. गोष्ट पूर्ण करून तात्पर्यसुद्धा लिहिणं गरजेचं आहे. तर ई पहा, खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. प्रसंग लेखन लिहायचं होतं. सूर्योदय मंडळ नाशिक आयोजित बालकुमार चित्रकला स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 10 डिसेंबर, वेळ सकाळी 10 वाजता, प्रमुख पाहुणे माननीय रजनी गुप्ते, सूर्योदय मंडळ नाशिक. वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा. आता ही जी चित्रकला स्पर्धा आहे तिथं पारितोषिक वितरण समारंभ आहे, आणि तो कुठे तर नाशिकमध्ये सूर्योदय मंडळ जे आहे ते करते, त्यासाठी तर त्यांनी आयोजित केलेलं आहे, आणि प्रमुख पाहुणे आहेत माननीय रजनी गुप्ते, तर त्यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण होणार आहे. तर आता तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला त्यांचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे अशी कल्पना करून हे जे आहे ते प्रसंग लेखन
तुम्हाला करायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे. त्या प्रसंगावर आधारित तुम्ही कल्पना करायची आहे, तुमची इमॅजिनेशन पॉवर तिथं यूज करायची आहे आणि हे पूर्ण करायचं आहे, प्रसंगलेखन पूर्ण करायचं आहे. आता तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणींनी तुम्हाला पाहिलं, तुम्ही तो बक्षीस घेतोय आणि अचानक तुमच्याकडे त्याची नजर वळली आहे. तुम्ही खूप छानपैकी त्याला प्रतिसाद देतायत, जोरजोराने छान टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतायत आणि त्याने तुमच्याकडे पाहिलं किंवा त्या मैत्रिणीने तुमच्याकडे पाहिलं, तिला किती आनंद झाला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कल्पनेने इथं लिहायच्या आहेत. तर तुम्हाला यासाठी किती मार्क्स मिळणार आहेत? हा 8 मार्क्ससाठी असणारा प्रश्न आहे. पण कोणतीही एक कृती सोडवा असं म्हटलं आहे, कारण 3 कृती देण्यात आलेल्या आहेत. तिघांपैकी तुम्हाला एक कृती इथं सोडवायची आहे. दुसऱ्या कृतीमध्ये काय विचारलं आहे त्यांनी? आत्मकथन. आता मधलं जर आपण सेंटरचं नाव वाचलं तर समुद्र आणि त्यानंतर पॉईंट दिलेत खंत, महत्त्व, उपयुक्तता, संदेश, निसर्ग सौंदर्य. तर समुद्राविषयी म्हणजे समुद्राचं आत्मकथन इथं आपल्याला लिहायचं आहे. तर समुद्राचं आत्मकथन म्हणजे समुद्राचं महत्त्व, आपल्याला समुद्रापासून कोणकोणत्या गोष्टी मिळतात, समुद्र आपल्याला कशा पद्धतीने उपयोगाचा आहे, त्यानंतर त्याच्यामुळे निसर्ग सौंदर्य कसं खुलतं किंवा किती सुंदर असं नैसर्गिक असं नेचरचं चित्र तयार होतं एक प्रकारे. समुद्रामुळे कोणकोणत्या चांगल्या गोष्टी होतात आणि त्याचबरोबर समुद्राला कोणत्या गोष्टीची खंत लागली आहे आणि आपल्याला काय संदेश मिळतो आहे किंवा आपण त्याद्वारे काय संदेश देतो आहे. त्यांच्या आत्मकथनाद्वारे ते समुद्र काय म्हणतो आहे किंवा त्याला काय विचार स्पष्ट करायचे आहेत, हे तुम्हाला सुद्धा मनात विचार करून म्हणजेच इमॅजिनेशन पॉवरने, कल्पनेने लिहायचं आहे. तर हे सुद्धा तुम्ही लिहू शकतात. किंवा वैचारिक, पर्यावरण जतन, काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा. आता पर्यावरणामध्ये प्रदूषण कशा पद्धतीने वाढलेलं आहे, कोणकोणत्या गोष्टींचं प्रदूषण होतं आहे, जसं पाण्याचं प्रदूषण, हवेत प्रदूषण, त्यानंतर ध्वनी प्रदूषण असेल, जे प्रदूषण आहेत. तर त्याचबरोबर पर्यावरणामधले काही घटक कमी कमी होत जात आहेत. जसं पाणी आहे, पाणी आपण कशा पद्धतीने वाचवायला पाहिजे आणि ती काळाची गरज कशा पद्धतीने ठरलेली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचवून म्हणजे पर्यावरणाचं जतन करणं ही काळाची गरज का, तर याच्याविषयी तुमचे विचार तुम्हाला इथं स्पष्ट करायचे आहेत, लिहायचे आहेत. तर ते तिघांपैकी कोणी एक लिहिलं असेल किंवा कोणी प्रसंगलेखन, कोणी आत्मकथन, तर कोणी हे वैचारिक म्हणजे पर्यावरण जतन, काळाची गरज यावर त्यांचे विचार लिहिले असतील. तुम्ही जर याचा आन्सर एकदम व्यवस्थित लिहिलं असेल तर 6 किंवा 6.5 मार्क्स तुम्हाला इथं मिळूनच जातात. किंवा मग थोडंफार फरकाने लिहिलं असेल, अर्धच लिहिलं असेल, कमी लिहिलं असेल तरी 3-1 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. तर आज अशा पद्धतीने आपण मराठीचा क्वेश्चन पेपर पाहिला आहे बाळांनो. त्याचे सगळे आन्सर्स मी तुम्हाला डिस्कशनसहित सांगितले आहेत. तर निश्चितच तुमचे पुढे येणारे जे पेपर आहेत ते सुद्धा खूप सोपे असतील आणि ते तुम्ही पूर्ण लिहिणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडतात हेही मला माहिती आहे. तर आवडतात तर पटापट लाईक पण करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्कीच आवडेल. तुमचा पेपर कसा गेला, त्याचबरोबर तुमचे किती मार्क्सची टोटल आलेली आहे, तर ते सांगायला काही हरकत नाही आहे. आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका, म्हणजे पटापट तुमच्या फ्रेंड्ससोबत ती शेअरसुद्धा करा. ओके, थँक्यू.